नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी नोव्हेंबर डिसेंबर 2020 पुरवणी परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या पद्धतीत करावयाच्या ज्या तारखा आहेत त्यांच्याविषयीची माहिती प्रकटन करणारं हे पत्रक आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये आणि जे विद्यार्थी इयत्ता 12वी मध्ये फेल झालेले आहेत, अशा फेल झालेल्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत परीक्षा झालेल्या नाही आहेत। ह्या विद्यार्थ्यांना जे टेन्शन होतं की आमच्या परीक्षा कशा होतील, केव्हा होतील, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। पहा मित्रांनो, पत्र दिलेलं आहे। पत्रामध्ये उल्लेख केला आहे उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की राज्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केलेली होती। त्यामुळे वेळोवेळी सदरचा कालावधी वाढल्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2 मार्च 2020 परीक्षेचे निकाल जुलैमध्ये जाहीर झालेले असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा म्हणजेच रिपीटरच्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आतापर्यंत जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये होत होती, ती परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये झालेली नाही। त्याऐवजी आता ती नोव्हेंबर डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणार आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी नियमित पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी असतील, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जे तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते, यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने इयत्ता 10वी व इयत्ता 12वी साठी www.mahscboard.in या संकेतस्थळावरती भरायचे असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत। म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरायचे त्याचे एक परिपत्रक आपल्याला दिलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये एक परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत। नियमित शुल्क भरून जे विद्यार्थी बसणार आहेत म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने भरायच्या तारखा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत। मंगळवार दिनांक 20 म्हणजेच आजपासूनच मित्रांनो ह्या जे ऑनलाईन फॉर्म आहे ते भरायला सुरुवात केली जाणार। 20 तारखेपासून ते गुरुवार दिनांक 29/10/2020 पर्यंत हे फॉर्म नियमित शुल्कासह भरता येणार आहेत। आणि जर आपल्याला ह्या तारखांमध्ये भरता नाही आले तर विलंब शुल्कासह 30/10 ते 2/11 पर्यंत तुम्हाला विलंब शुल्क भरून हे फॉर्म भरता येणार आहेत। माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे भरायचे जे काही तुम्ही फी जमा केली असेल ते महाविद्यालयाचे चलन काढणार आहे, त्या चलनाच्या तारखा आहेत। आणि त्यांनी जे चलन काढलेलं आहे ते चलन विभागीय मंडळाकडे शुल्क भरायच्या चलनासहित विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख या ठिकाणी 5/11 देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तारखा जाहीर झाल्यात म्हणजेच 20 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत रेग्युलर फी सह भरायची आहेत आणि त्यानंतर जर उशीर झाला तर 30 ते 2 तारीख आपल्याला देण्यात आलेली आहे। त्या तारखांपर्यंत देखील आपण ही फॉर्म एक्स्ट्रा पैसे म्हणजे विलंब शुल्क भरून आपण हे फॉर्म भरू शकतोय। आणखी काही सूचना आहेत। सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळां उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मार्फतच भरायची आहे। विद्यार्थ्यांनी ते परस्पर भरून चालणार नाही, तुम्हाला महाविद्यालयांमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन ते फॉर्म भरावे लागणार आहे। सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक शाळेचे कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भराव्यासाठी खालील बाबींचा विचार करायचा आहे। श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर डिसेंबर 20 व फेब्रुवारी मार्च 2021 या लगतच्या 2च संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यायची आहे। ज्यांनी मार्क एक्स्ट्रा मिळावेत म्हणून पास झालेले आहेत परंतु एक्स्ट्रा मार्क मिळण्यासाठी श्रेणी सुधार अंतर्गत जर फॉर्म भरले असतील तर तुम्हाला 2च चान्स आहेत। नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारी ही परीक्षा आणि दुसरी फेब्रुवारी मार्च मध्ये होणारी जी रेग्युलर आपली परीक्षा होणार आहे त्या 2च संधी असणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरताना
फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. म्हणजे तुम्ही ऑनलाईन भरायला गेल्यानंतर जे काही तुम्ही विषय सुटलेले आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत, जे राहिले ते विषय त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ते महाविद्यालय करणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा विचार करायचा नाही. नियमित शुल्कासह तसे विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे. नियमित शुल्कासह जे शुल्क आणि विलंब शुल्क सह जे आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे जे शुल्क आहे ते स्वतंत्र चलनाद्वारे भरायचे. म्हणजे नियमित ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे शुल्क वेगळे आणि ज्यांनी विलंब शुल्कासह भरलेले आहेत त्याचं जे काही शुल्क असतील ते वेगळे, असे दोन्ही स्वतंत्र द्यायचे आहेत. ही सूचना देखील विद्यार्थ्यांसाठी नाही, सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शुल्क प्रचलित पद्धतीने मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये व्हर्च्युअल अकाउंटद्वारे जमा करून चलनाची प्रत विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच्या संबंधी मंडळाकडे सादर करायच्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्कासह भरायचे. तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला दिनांक दिसते 19/10/2020 हे पत्र आहे. अन्यथा विद्यार्थी म्हणतील की जुनं पत्र आहे की काय वगैरे, असा त्याचा अर्थ नाही. मित्रांनो पहा, तारीख पण या ठिकाणी पत्रात आहे 19/10/2020 रोजी हे पत्र प्रकाशित करण्यात आलेले आहेत. आणि हे विशेष म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांसाठीच्या फॉर्म भरण्याच्या तारखा. मित्रांनो, ह्या पत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भातलीच ही माहिती आहे. त्यामुळे रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी हे फॉर्म भरण्याची तारीख नाही. रेग्युलर विद्यार्थ्यांची जेव्हा तारीख या ठिकाणी येईल त्यावेळेस आपण पुन्हा तुम्हाला त्याविषयीची सूचना देऊयात. परंतु आज जर आपल्या आजूबाजूला 10वी-12वी फेल झालेले जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. त्यांना हे फॉर्म भरण्याची तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि ह्या तारखा खूप जास्त दिवस मुदत ह्या ठिकाणी नाही आहे. 20 ते 29 म्हणजेच जवळपास 8 ते 10 दिवसाचाच कालावधी ह्या ठिकाणी आहे. त्या 10 दिवसामध्येच त्यांना हे फॉर्म भरायचे आहेत. अन्यथा अतिरिक्त शुल्क भरावे लागतील, विलंब शुल्क भरावे लागेल, जास्त पैसे भरावे लागतील. म्हणून आपल्या आजूबाजूला जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही सूचना आहे. आपल्याला जर ही माहिती समजली तर आजूबाजूच्या आपल्या ह्या जे काही फेल झालेले विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना फॉर्म भरून आपले विषय देता येतील आणि ते देखील 12वी आणि 10वीची परीक्षा पास होऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.